नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने घेतलेल्या काल मंत्रिमंडळाच्या मोठ्या बैठकीत ही बातमी समोर आलेली आहे की पीक विम्याबद्दल संपूर्ण बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडके शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये उत्पादनातील घट या बाबी अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 9 पैकी जिंतूर, सेलू, मानवण, पाथरी, पालम व पूर्णा या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी 45 कोटी 70 लाख रुपयाचा पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे। मात्र अद्याप मंजूर झालेल्या महसूल मंडळाची संख्या, लाभार्थी शेतकरी संख्या, पीक विमा दर व एकूण दावा रक्कम याबाबत सविस्तर आकडेवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली नसल्याने कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेले आहे। म्हणजेच लवकरात लवकर पीक विमा तुमच्यापर्यंत पोहोचवल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण की पीक विम्याबद्दल जे 45 कोटी 70 लाख रुपयाची जे स्कीम आणि या जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली आहे, ते प्रत्येक जिल्ह्याला ही गोष्ट मंजूर करण्यात येईल आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यापर्यंत ही रक्कम जमा होईल। खरीप 2025 मध्ये जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी 3,64,431 अर्जाद्वारे 32 कोटी 86 लाख 87,751 रुपये विमा हप्ता भरून 2,83,348 हेक्टरी क्षेत्रावरील सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते। सोयाबीनचे 632 पैकी 611 पिकं कापणी प्रयोगातून पूर्ण झाले। त्यानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी 4 क्विंटल 71 किलो इतकी नोंदवण्यात आली आहे। 2019-20 ते 2023-24 या 5 वर्षाची सरासरी उत्पादनता हेक्टरी 11 क्विंटल 10 किलो, तर खरीप 2024-25 मधील उत्पादन हेक्टरी 13 क्विंटल 16 किलो एवढी आहे। तर पूर्वी संबंधित महसूल मंडळातील पिके कापणी प्रयोगाच्या आधारे जर उत्पादन उंबरठा उत्पादनपेक्षा कमी असेल तर पीक विमा मंजूर केला जात असे। मात्र 2025 मध्ये सोयाबीन पीक विमा दावे मंजूर करताना पीक कापणी प्रयोगाचे उत्पादन, उपग्रहाचे घेतलेले पिकाचे छायाचित्र, बाजार समित्यातील तसेच शासकीय खरेदी विक्रीवरील केंद्रावरील विक्रीची आकडेवारी या सर्व बाबीचा आधारे पीक विम्याचे गणित मांडण्यात आल्याचे समजत आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप 2025 मध्ये जिल्ह्यातील 52 महसूल मंडळ आहेत। त्यापैकी जर बघितलं तर तालुका आणि एकूण पीक विमा रक्कम जर बघितलं तर जिंतूरमध्ये 4 कोटी 54 लाख 4,861 रुपये एवढे पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सेलूमध्ये 73 लाख 94 हजार, मानवतमध्ये 19 कोटी 75 लाख, पाथरीमध्ये 6 कोटी 23 लाख, पालममध्ये 9 कोटी 29 लाख, पूर्णामध्ये 5 कोटी 12 लाख असे मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर प्राप्त प्राथमिक आकडेवारीनुसार मानवत तालुक्यातील मानवत मंडळातील 46 लाख 95 हजार 973 रुपये, कोल्हा मंडळात 4 कोटी 41 लाख 7 हजार 813 रुपये, ताळबोरगाव मंडळातील 2 कोटी 89 लाख 44 हजार 734 रुपये, रामपुरी बुद्रुक मंडळातील 3 कोटी 77 लाख 56 हजार 205 रुपये एवढे मंजूर आहेत। तसेच केकरजवडा मंडळातील 8 कोटी 20 लाख 91 हजार 329 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे। जिंतूर, सेलू तालुक्यातील प्रत्येक 1, पाथरी तालुक्यातील 2, पूर्णा तालुक्यातील 6 तसेच पालम तालुक्यातील अनेक मंडळामध्ये पीक विमा मंजूर झालेला समजते। मात्र एकूण रकमेबाबत अद्याप स्पष्टता नाही। येत्या काही दिवसात विमा कंपन्यांकडून अंतिम आकडेवारी उपलब्ध होईल असे कृषी विभागाकडून सूत्रांनी सांगितलेले आहे। म्हणजेच की लवकरात लवकर पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु तुमच्या खात्यापर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर तुम्हाला जर पीक विमा रक्कम लवकर मिळेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।